आणि जी शांती तुम्हाला शिकवली गेलेली ती पण धारणांतून येते. तुम्हाला शांतीची कन्सेप्ट काय दिलेली आहे की तुझं तोंड चूप राहील, तू एकदम शांत बसलेला दिसेल विदाउट एनी हालचाल, किंवा तुझे डोळे बंद राहतील, कान बंद, नाक बंद, काय जे वाटेवर. ही धारण्यातली शांतीची गोष्ट मी करत नाही आहे. धारण्यातली शांती ही फेक समाजासाठी कामाची आहे. त्यांना तसं शांत बसावं लागतं इन ऑर्डर टू शो अप गुड. ते त्यांच्या कामाचं आहे, त्यांना यूज करू द्या. ही शांती अशी शांती आहे की तुम्ही तुमच्या चित्ताच्या तळामध्ये फेकलेले सगळे दगड पाहिले, जे मायाने फेकले, ते समाजाने फेकले, किंवा तुम्ही स्वतःहून फेकून घेतले. तुम्हाला अहम म्हणजे मी स्वतःला फसवण्यासाठी तुम्हाला त्यांची व्यर्थता दिसली की ह्याच्यात ना म्हणजे माझा फायदा आहे, ना कोणाचा दुसऱ्याचा फायदा आहे. याच्यात फक्त माया जिंकते बस, आणि संसार समय करता चालू ठेवण्याचं माध्यम बनतं हे सगळं बस. मी शरीर आणि मन याची तादात्म्य मला दिलं आहे हे चित्त्याच्या तळात फेकल्या जाणे कोणत्या कंटेंटद्वारे. याची व्यर्थता दिसली तर तुम्ही फक्त त्या चित्ताच्या तळ्यामध्ये जे फेकलं जाणारं आहे सामान, आजही फेकलं जातंच ते. तुम्ही जर किती अटेंडमेंट केली तरी, किंवा तुम्ही किती त्याच्यावर लक्ष दिलं तरी, माझ्याकडे अनंत अपॉर्च्युनिटीज आहे फसवण्याच्या. ते प्रत्येक डावपेच आजमावून बघतं आहे. कोणताही डावपेच आजमावू द्या, तुम्हाला ती फिलिंग अशी परवेड नाही करत आहे. तुमच्यावर छावून नाही जाते ती, तुमच्यावर घेरानी बनवते ती, त्याचं वर्चस्वनी बनवते ती फिलिंग किंवा ते भासणं. तुम्हाला तुमचं जे चित्ताचं तळ आहे त्याच्यात नक्कीच फेकला आता आजही कंटेंट काय जे असेल ते. माया सो कॉल्ड प्रपोज करते, तुम्ही हलणार याच्याने, पण तुम्हाला दिसला तो सगळा खेळ डाव की तुमचं फक्त हलणं हेच माध्यम आहे मायाचं जिंकण्याचं. तुमचं हलणं आणि मायाचं कन्व्हिन्स करणं की हा या पद्धतीने हल्ला. माया लगेच रिकग्नाईज करते की अच्छा ही याची छाप आहे, ही याची स्टाईल आहे हलण्याची, ही याची फसण्याची मेथड आहे. तुम्ही आता कोणत्याच मेथडला त्या अलाव नाही करत सो कॉल्ड, तर तुमच्यासाठी एक सहज शांतता तुम्हाला मिळते. चित्ताच्या तळ्यामध्ये आजही फेकला आता आहे कंटेंट, तर तुम्ही नवीन नवीन कंटेंट येतं, जुनं येतं, स्मृतींचं येतं, पुनरावृत्तीवालं कंटेंट येतं, वृत्तींचं कंटेंट येतं. तुम्ही फक्त त्याची व्यर्थता बघता. इन द सेन्स निरासक्त होऊन बघता, कारण तुम्ही थोडेसेही त्याला चिटकले, तुम्हाला थोडंसंही त्याच्यात तथ्य वाटायला लागलं तर ते खरं बनून जाईल. त्याच्यामुळे ऐकणं हा वर्ड्स पण मी केअरफुली वापरण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडे बेटर वर्ड नाही ऐकण्यासाठी. असं निरासक्त होऊन ऐकणे की ते खरं भाषेत होऊन जाणार नाही, बनून नाही जाणार. तर तेवढ्या म्हणजे त्याला साक्षीत्व म्हणता येईल की तुम्ही त्याच्यानी इफेक्टेड नाही होऊन जाते, तुम्ही हलून नाही जाते, पण तुम्ही स्टील अवेअर राहत आहे की तुमच्यामध्ये काय फेकला आहे वगैरे वगैरे. जो दृष्टा असतो तो दृश्याने इन्फ्लुएन्स होऊन जातो, आणि दृश्य आणि दृष्टी हे एकमेकांना निर्माण करता, ते अनुभव रचता, ते स्थिती निर्माण करता, हालचालींची पॉसिबिलिटी निर्माण करता. पण जेव्हा दृश्य आणि दृष्टा यांच्या प्रयोजनाद्वारे, लेट्स दृश्य दिसतं आहे पण दृष्टा हलत नाही त्याच्याद्वारे, दृष्टा ना माइंड हलवतो आहे ना शरीर हलवतो आहे, तर त्यांची जी विशेष सायकल आहे की दृश्य दृष्ट्याला क्रिएट करेल, दृश्याला क्रिएट करेल एकमेकांना, ती सायकल विशेष सायकल बंद होते. आणि ती इतकी क्षण आहे, ती मिलीसेकंड टू मिलीसेकंड चालते पार, म्हणजे एकदम इन्स्टंटेनियस आहे.
म्हणजे मी पुस्तकाला बघितलं, म्हणजे दृष्ट्याने दृश्याला क्रिएट केलं. आता जे दृश्य आहे, पुस्तक आहे, ते मला क्रिएट करेल, ते माझ्यावर इन्फ्लुएन्स करेल की या पुस्तकात कंटेंट काय आहे, मला कोणती ओळ वाचायची, कोणतं पान खोलायचं आहे, ते मला क्रिएट करेल. म्हणजे हे हा फक्त गेम होता, फक्त की मी पुस्तक बघणे आणि मग ते पुस्तक मला क्रिएट करेल की मी काय वाचेल किंवा कोणती ओळ कुठे किंवा वॉटेवर काही पण असेल ते. तसंच सगळ्यांबाबत आहे, दृश्य आणि दृष्ट्याबाबत. ते आता होत नाही, ते कंटिन्यू नाही राहत. बस हे प्रयोजन आहे, म्हणजे शांती. ते कदाचित एक स्टेप चालतं, इनिशियली एक स्टेप चालतं, म्हणजे दृश्याला क्रिएट करतो, पण पुढची स्टेप होतच नाही. ती विशेष सायकल त्यामुळे कंटिन्यू होत नाही. मी आता इनिशियल साधक आहे, तर एक स्टेपपर्यंत मे बी होत असेल ते, मे बी म्हणतो आहे मी. कारण ती पण स्टेप जर थांबली तर मग तर पूर्ण शांती आहे. मग चित्ताच्या तळात ना कंटेंट आहे, ना तुम्हाला भाषा समजते, ना तुम्ही कोणी आहे, ना तुम्ही म्हणजे पूर्ण अननोन आहे मग सगळं ते टेरिटरी. मग तुम्ही फक्त जे तुम्ही ना काही स्पेसिफिक उरता, तर तुम्ही अनंतामध्ये विलीन. ती स्थिती ही पुढचं पुढे बघू, पण ही स्थिती इनिशियली आता अशी आहे की फक्त दृश्याला बघतो आणि तिथेच त्याची व्यर्थता दिसून येते की अच्छा, एकमेकांना आपण क्रिएट करत होतो, दृश्याला आणि दृश्याला. हे असं सगळं चालू होता खेळ. त्याच्यामध्येच इंटरफिअर करून आता ते चक्र बंद पाडलं. तर कुठे राहिलं हे सगळं भाषेत राहणाऱ्या वस्तू, संचार समय करता आणि मन आणि शरीर कुठे येते. आता हे बोलण्या चालण्याचा विषय नाही राहिला तो की कुठे आहे की नाही, ते तुमचा मान्यताद्वारेच हे दिसून येईल तुम्हाला. ते चित्ताच्या प्रकाशात दिसेल, अनुभवाद्वारे नाही दिसणार. अनुभव तर खोटे सगळे, अनुभव शारीरिक किंवा मानसिक आहे. ते फक्त ते इन्फ्लुएन्स्ड अनुभव आहे, अहंकारच्याद्वारे इन्फ्लुएन्स केलेले. त्याच्यात काय बघणार आपण, ते तर सगळे छेडछाड केलेले अनुभव आहे, डिल्युटेड, म्हणता ना की भेसळ युक्त अनुभव आहे सगळे. तुम्हाला चित्ताच्या प्रकाशात सहजच दिसून येईल ते. चित्ताच्या प्रकाशाला काही भेसळ करू शकत नाही अहम. ना शारीरिक मानसिक अनुभव येतो, तो जस्ट नोईंग आहे. ती जस्ट नोईंग अशी आहे, ती मी काहीच सांगू शकत नाही अशी कशी आहे, पण ती काय नाही आहे, ती नक्कीच मेंटल अनुभवणी आहे, शारीरिक अनुभवणी आहे, मानसिक अनुभवणी आहे, थॉट नाही, विचार नाही आहे, रिअलायझेशन पण नाही आहे. ते फक्त जस्ट नोईंग आहे बस. ते ह्या शरीर आणि मनासाठी जस्ट नोईंग म्हणून अनुभव येतो. पण ते तिथे काहीतरी परे असतं त्याच्या पण, जस्ट नोईंगच्या पण बरे येते. ते तिथे असं आहे की ते मी काय सांगू शकत नाही इथून. ते मी प्रयत्न केला पण नाही सांगू शकत मी काय ते इथे फक्त जस्ट नोईंग म्हणून भासतं की अचानक तुमची ट्यूब पेटली, तुम्हाला सगळं क्लिअर झालं बस, असं भासतं इथे. तर कृपया बघ ना की ते इथे भासतं आहे, दॅट डझंट मीन की ते सगळं काय असं आहे पूर्ण. ट्यूब पेटली, तुम्हाला सगळं समजलं, तसं नाही. ते फक्त या शरीर आणि मनासाठी असं भासतं आणि ते इनडायरेक्टलीच तुम्ही अनुभवता स्टील आत्ता पण. ते जर डायरेक्टली तुम्हाला भेटलं तर तुम्ही मुक्त डायरेक्ट इथून, तुम्ही थांबणारच नाही. त्याची इंटेन्सिटी, त्याची प्रखरताच इतकी आहे की तुम्ही कशाला मूर्खपणा करणार ह्या शरीर बॉडीतून इनडायरेक्टली अनुभव करण्याचा. तुम्ही डायरेक्टली त्याच्यात घुसून जाणार, बेसिकली डायरेक्टली होऊन जाणार. ते इतकं प्रखर आहे, ते इतकं पॉवरफुल आहे, ते इतकं डायरेक्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही करायला नाही लागणार. तुमचं ते नेचर आहे, तुम्ही ते आहे. तर तुम्ही फक्त ते फेक बनणं थांबवणार. ते फॉल्स, म्हणजे मी आता ते केदार बनून बसलो, लेट्स से, मी जे एक आयडेंटिटी बनून तुम्हाला हे दिसून जाईल की ते बिजलीसारखं जे जस्ट नोईंग येतं आहे,
ते इतकं हाय पॉवरफुल आणि ते मीच आहे ऑलरेडी. तर मी कशाला बनवून बसलेलो आहे एक कॅरेक्टर, एक आयडेंटिटी, मग माझे हे लाईक डिसलाईक ते सोडणार तुम्ही. त्या अर्थी म्हणतो आहे की तुम्ही ते बनून जाणार आणि तुम्ही तुमचा मूर्खपणा सोडणार आयडेंटिटीचा. आता कृपया बघणे, जस्ट हालचाल करण्याचा फेरा ही पण एक वृत्तीच आहे की मी फक्त हालत राहील, बस हालत राहील. डझंट मॅटर कामाचं कंटेंट काय आहे, पण फक्त हालणे. मी एक तर इंद्रियगत प्लेजर घेईल, शारीरिक सुख, मानसिक सुख, विचार करेल, एखादी वस्तू बनवेल, एक्सपेरिमेंट करेल, जुगाड करेल, गाणं म्हणेल, पण हालत राहील. जस्ट हालण्याचं प्रयोजन हे एवढंच आहे की शांत बसण्यात धोका दिसतो, शांत बसण्यात आपलं मरण दिसतं. आणि याच्यावरून तुम्हाला समजूनच आलं असेल, वृत्ती कोणाकडून येते? अहमकडून. ही अशी वृत्ती आहे, ती आहे नाही, पण ती भासून भासून स्वतःला भासवते, खरं प्रूफ करण्याचा प्रयत्न करते, पण तसं आहे नाही ॲक्च्युली. तर त्या इनव्हॅलिड त्या अहममधून येतं आहे ते सगळं. आता तुम्ही थोडं इमानदारीने बघणे, चालू काय नेमकं? चालू असं आहे की तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तुम्ही न हलणाऱ्यातले. आणि जो तुम्हाला प्रपोज करतो आहे की तुम्ही हलले पाहिजे, तो पण खोटा आहे, तो एक्झिस्टच करत नाही. आता हा गेमच इतका विचित्र आहे. जर तुम्ही ओव्हरऑल पिक्चर बघितलं तर तुम्हाला जो सांगतो आहे, सांगणारच नाही आहे, म्हणजे अहम नाही आहे, त्याचा आवाज येतो आहे, पण तुम्हीच चालाखी करून बसले आणि तुमची चालाखी इज अहम बेसिकली. आणि तुम्ही तुम्हाला जो सांगतो आहे हलणार आहे, तुम्ही हलणारे आहेच नाही. पहिली गोष्ट, तो बोलतो आहे, तो बोलणारा खोटं आहे, बोलला ते खोटं आहे, तुम्ही हलणाऱ्यातले नाही आहे, म्हणजे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे, ऑल इज फॉल्स. आता जर तुम्ही हलले तर ही तुमची करामत आहे ना, तुम्ही नव्हते हलणाऱ्यातले, पण तुम्ही हलवून प्रूव्ह करून दिलं की हलणं हे मी अलाव करतो आहे, मी क्रिएटर आहे, मी काही करेल, मी अलाव करतो. तुमचं हलणं हे कोणाला कोणाला खरं ठरवतं? पहिली गोष्ट, तुमच्यातली जी न हलणारी वृत्ती ती हलणारी असं प्रोजेक्ट करून टाकतं. जो बोलणारा आहे, तुम्हाला कन्व्हिन्स करतो आहे की तू हललं पाहिजे, त्याला खरं ठरवून देतो. आणि बाय द वे तो खरा आहेच नाही, अहम खरा आहे का? नाही. तर हे इतकं विचित्र सायकल सुरू राहून जातं त्याच्या नादात. आणि हेच प्रयोजन बनून जातं तुमच्या भ्रमाचं चालू राहण्याचं, संसार समय करता आहे यांचं, आणि तुम्ही मन आहे, शरीर आहे, आयडेंटिटी घेण्याचं तुमचं. आता तुमची इमानदारी, तुमची सूक्ष्मता, तुमची त्या मौनला न घाबरणे, तुमचे त्या मौनशी एकरूप होऊन जाणे, मौनशी कम्फर्टेबल असणे, हे तुम्हाला क्लिअरली दाखवून देईल की जर तुम्ही फक्त मौनसोबत काही वेळ राहिले न घाबरता. तुम्हाला घाबरणं पण हे भासित करून द्यायला ते आमकडून की मौन हे काहीतरी डेंजरस आहे, तुझा तोटा करून देईल. मौनसोबत तुम्ही जस्ट राहिले ना, तर तुम्हाला दिसून येईल अरे हे असं काही ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. मौन हे मौन आहे आणि त्याचं म्हणजे ना ना फायदा ना तोटा, जस्ट माझं नेचरच मौन आहे, बस मीच आहे मौन. आणि त्या मौनच अचीव करण्यासाठी हा संसार समय करता मी खडा केला होता, पण आता मीच विसरून गेलो की त्याचं प्रयोजन का मी केलं होतं. आणि आता मी मौनमध्ये असा बुडलो की डायरेक्ट हारून गेलो मी बेसिकली. तर त्या अनुभवाची व्यर्थता सगळी बघून आता गुपचूप मौन होणे आणि गुपचूप आपल्या सोर्सकडे रिटर्न येणे, जो मी होतो. सोर्सकडे का रिटर्न येणे? इथे फक्त या ड्युॲलिटीत जर जगलो तर ही एक लीला आहे, माया आहे, ही एक फॉल्स क्रिएशन आहे. हां ठीक आहे की तुम्ही निरासक्त राहून त्याच्यात दृष्टा राहू शकता फक्त, पण ते पण कठीण आहे. माया तुम्हाला भासित करून देण्याचा तेवढाच हेवी अटेम्प्ट करते. तर का ह्या
फालतू ड्युॲलिटीमध्ये राहायचं की माया भासवेल मग ते खडं होईल. का असं का? तुम्ही डायरेक्टच जे आहे ते बनवून जाता ना परत सोर्सकडे बॅक. तीन का तीन के पास का नाही हो बेटर. शेवटी तुम्ही एखाद्या स्वादिष्ट व्यंजनाला दुरून बघताय आणि त्याचा वास घेऊन घेऊन त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करताय. याच्यात काय अर्थ? मी जातो आणि पूर्ण चखून घेतो त्याला, आणि जर ते चखण्यासाठी मला मिटावं लागतं आहे, अहमला मला मिटावं लागतं आहे, जो फॉल्स भासित अहम आहे त्याला मिटावं लागतं आहे, तर ते पण करण्यात काही हरज नाही ना, काही प्रॉब्लेमच नाही. तेव्हा आमचं क्रिएट करण्याचं प्रयोजन हेच होतं की अनुभवाद्वारे हे जाणवेल की जो अनंत आहे, जो निर्गुण निराकार आहे, तोच खरा आहे. हे जे फालतू गुण बिण आहे, एखादा असं बनून जाऊ तेव्हा असं होईल, हे फक्त एक चाल आहे बस. हे कसं कोण मला म्हणजे भासून दिलं की ह्याच्यात माझा फायदा आहे, काही समजत नाही. पण चला, जिथून पण आलं त्याची व्यर्थता आता समजली, तर आता फक्त त्या व्यर्थतेच्या म्हणजे अनुभव जो मी पूर्ण घेतले, सगळे अनुभव म्हणण्यापेक्षा त्यात पूर्ण बुडून जगून बघितलं, तेव्हा मला समजलं की हे व्यर्थ आहे. आता फक्त तिनका तिनके पास चालला जातो. जो अनंत आहे तो अनंतमध्ये विलीन होऊन जातो.